पहिले तर प्रश्न असतो, नुसतं शेतीवर इथलं होईन का बुवा? हा, मन भाषा समजेन ना तुमले? हा, कारण आहे ना आपल्याकडनी भाषा तिकडनी भाषा आमनाकडनी तुमनाकडनी भाषा मा बी फरक शे. आता आम्ही जर मराठी बोलतस ना, मी कीर्तन मग बोल राहिलो असं सरळ सरळ बोलतस, विदर्भान भाषा वेगळी, मराठवाड्यान वेगळी, आपली खानदेशने मराठी वेगळी, आणि तुमनाकडे जर मराठी बोलताना किंवा आयराने बी बोलतस तरी तुमनाकडनी भाषा जरा वेगळी शे. नाही सांग राहिलो तरी बी ध्यान ध्यानात करा नाही आता येणं रे, असं दाब मारीश नाही राहतो असं. म्हणून कसं आहे ना, भाषा थोडाफार चेंजिंग, थोडं लय मा थोडाफार फरक पडेल, पण आयराणी कळली पाहिजे. इथून आपली सुरुवात असते, भाषा कळते ना मग आयराणी. कारण आपल्या कीर्तनातून मी महाराष्ट्रात नाही तर खास करून काना देशातला आहे, म्हणून मला आयराणी बोलायला आवडते. कारण मी माझी मायबोली आहे आयराणी. आयराणी म्हणजे सगळ्या भाषांची राणी, म्हणजे आयराणी सगळ्या भाषांची राणी माझी भाषा, म्हणून मला बोलायला आवडते. माझ्या कीर्तनातून कमीत कमी 40% तरी मी आयराणी बोलतो. आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मातृभाषेचा स्वाभिमान असला पाहिजे, बरोबर आहे का नाही? पाहिजे का नाही? हां, पण मातृभाषांना स्वाभिमान पाहिजे, पण तो बी जडे कपस्तडे जी काल पाहिजे. मी नेमकं घाटावर कीर्तनाला गेलो, तिथं आयराणीमध्ये दृष्टांत सांगत होतो. कीर्तनानंतर एक म्हातारा जवळी बसला, मला म्हणे रविकिरण महाराज तुमचं कीर्तन समजलं, अभंग वगैरे भारी सोडवला, पण मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळलं ना. मला तवय समजलं, म्हणता आपला मला आता नाही कपस रे भाऊ. मग मी तवच ना आता खांद्यास मग टोपलं फिरायला नव्हतं, आता गौजने धंदा करायला. हां, आणि त्याच ना फोन बिऊन आत माले फोन बी येतच त्याच ना, रविकिरण बाबा आम्हाला तुमचं कीर्तनाचं आयोजन करायचंय. मी नाही म्हणतेस, तुम्ही म्हणशात नाही का म्हणते, म्हणा जोडे पाच डोरे दट रानात, मी इथला दूर काय जावा नको. खरं आहे का नाही? हां, जवळपास डोरे दट रानात, मग दूर जाऊन काही गरज नाही बा. हो, परिवार चांगले आहे. शेतीवर इतका मोठा बंगला बांधणं एवढं सोपं नाही महाराज, मध्ये सांगणारच आहे मी. आणि बंगल्याच्या सोबत बंगलाल करणे विषय आहो, नुसता बंगला बांधून फायदा नाही, त्यांना सांगे करणे बी पाहिजे. जुना लोक भारी सांगेल, नाही तर बराच बंगलावाला शेतच बट भेटच, पण जे मुद्दा नाही तेच नाही भेटच. जुना लोक म्हणतस ना, बडा दुकान और फिका पान, पण आडे सर्वच होतं बा. आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर करोडपती माणसाकडे कार्यक्रम होता. असाच बंगला बिंगला वजन मा काम होतं, भाऊ लई गॅमले समजे महाराज लोक होतो, घर आका खाली खाली दिकी म्हणता भाऊ लई ते घ्या, ते बसाडी कसावर आहो भाऊ. त्यांनी बटन दाबता सोपा बाहेर निघणार, म्हणतो बापरे काय सिस्टीम शिवाडे, बटन दाबता सोपा. मी बसली ना, म्हणे बाबा थंड का चहा, म्हणतं थंड चहा विचारा ना, याला ते गॅस बी दिखाय राहिना नाही यान घरमा, हा बनाईन कस काय, मला सांगा सरम लागे. त्याला म्हणतं चहा असती दे बो कब्बर. बटन दाबताच किचन रूम बाहेर निघणं घेत माहिती, बडं बटनवरच खेळत आहो, बटन दाबताच. म्हणतं बापरे. त्याला म्हणतं का हो दादा घरमा काय कोण दिकत नाही, बायको पोरे 35 वर्ष ना गो बायकोच भेटी राहिली नाही, काय चेटान नाही का तुम्ही बंगला आले, बायकोनी भेट नाही तुला. हा पण अरे बट दिक ना बुवा. विठ्ठल 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 संस्कार चांगले असले का सगळं जमतंय. मायबापांचे संस्कार जर चांगले असले का लेकरं काहीतरी कर्तबदार निघतात. मी सांगेलच तुम्हाला, पण तत्पूर्वी सांगेल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी जे गायनाला साथ करतायत, आमचे गुरुबंधू म्हणजे आमचे चंद्रकांतजी महाराज वारुडकर, त्यांच्यासोबत मला वाटतं त्यांचे शिष्य आहेत मोहन महाराज, गुजरातवर नाही पर्यंत आलेले. कसं ते इकडेच जळगाव, वा जळगावहून महाराज आलेले आणि जे मृदंगाला साथ करतायत
सगळ्यांच्या परिचयाचे असणारे आमचे हेमंत बाबा. आपलं स्पेशल नाव म्हणजे हसमुख भैया. नेहमी हसत राहतात ते बाबा, नेहमी हसत राहतात. आणि माणसानं तसंच राहावं, हसत राहावं, नाही का? हसत खेळत राहिलं का माणूस 2 वरीस जास्त जगस. हां. आणि आमना जुना कीर्तनकार होतात, त्याच ना कीर्तन मग मी आशिरण तू त्या मला सांगितलं, हाय पुरे हसत राहस म्हणून. पण ना बेटा हसत राहायचं म्हणे. म्हणतं का बरं बाबा? म्हणे हसतो त्याला रोग नसतो. बाकी ना हसाले बी कटाया करतस. हसत राहू, मन मोकळं जर हसणार. मन कीर्तन मग मला पक्का विश्वास आहे, मन कीर्तन माझं मन मोकळापणाने हसले ना 6 महिने अटॅक येऊ आणि गॅरंटी आहे. पण काय इथला कंजूस राहताना हसाले बी. ए मोके हस रे. आडे ना बाणट तुम्ही बाणट ठल विठल पेटी मास्तर बाबा आहेत, त्यांच्या बाजूला बसलेले आमचे बाबाश्री आहेत, आमचे वारुळचे अजून मनोज बाबा. क्या बात आहे, वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राव. वा वा. शिक्षक बी टाळलेच नाही उभा शेतात. गावातलेच आहेत का सर? आपण आता राहायला तुम्ही थोडं सगळे बाहेर गावाहून आलेले सर्व शिक्षक, तरी टाळवाजी राहणार. वा वा, नाही भारी वाट राही ना मला ते. वा वा. पहिल्यांदा असं होई राहणार, नुसता सर टाळ करीश येतस असं नाही. ते सर असले फुलार टाकाना बी सुधरत नाही कवय टाका. या टाळलीच नाही उभा येत. चांगली गोष्ट आहे, आनंद वाटतोय. आणि तुमच्यावरनं तेवढं वय काय घे कितलं भारी आहे असं. कारण जर बाईन जात खिचडी बनावस ना, अख्खा कुकर भात नाही चेक करस, कुकरवर भातले नाही चेक करस, फक्त एक कण चेक करलेस, कुकरवर भात शिजी घ्यावं. बरोबर आहे ना? पातेलभर भात शिजी घ्या, एक भात ना कण चेक करावर समजी जात. बरोबर आहे की नाही? तसं भजनी मंडळ जर शिक्षक होतीन तेवढं तर कितलं भारी आहे भाऊ. असा जीव करा ना. मी काय घर मालक पाहिजे आटे पलाटलेली आटेच बांधलेली, जागा बी घर निशे बुवा, असं 2 पैसा कमी तेन भेटीन. लोके गण दान करतं त्या मला दान बी कर देतीन बा. विठ्ठल विठ्ठल माझ्यासोबत आलेले आमचे दादऱ्याचे संदीप दादा आहेत, माझ्या रथाचे सारथी. साऊंड सिस्टीमचे मालक मयूर भैया. साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे. अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं भारी साऊंड सिस्टीम आहे. ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आमचे माऊली संप्रदायाचा वारसा चालवत आहेत. त्यांचे वडील म्हणजे आपल्या खानदेशाचं भूषणच होतं महाराज. काय खानदेशातलं भूषणच होतं. किती कीर्तनकार घडवले असतील, किती वारकरी घडवले असतील आमच्या माऊली महाराजांच्या वडिलांनी. हो, असं कोणतं गाव नाही की त्या गावामध्ये बाबांचं नाव नाही. स्वतःसाठी प्रत्येक माणूस जगतो, फक्त धर्मासाठी आणि कोणा परक्यांसाठी जगून बघावं, तो जगण्याचा आनंद काही वेगळा असतो. आणि ते कार्य त्यांच्या वडिलांनी केलेलं आहे आपल्या खानदेशामध्ये. असो, साऊंड सिस्टीम चांगली, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले आहेत. आणि खास करून शूटिंगवाले दादा 2-2 आहेत. मला माहीत नाही तुम्ही आता यूट्यूबला कोण टाकणार येतात, पण दोन्ही शूटिंगवाला भारी दिक राहणार. भारी दिक राहणार म्हणजे स्वभाव ना भारीच आहेत. मी काढे पोरे दकाल नाही येले, पण भारी आहेत बस, स्वभावनं चांगले आहेत. हां भैया दादा, तुमचं तर काही टेन्शनच नाही. विठ्ठल विठ्ठल खासगी रासमन आहे. जितनी दुनिया मजाक उडाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. भैया कुठे गेले? घर मालक. 30 वर्षाच्या वयात घर बांधलं महाराज. सगळे चांगलं म्हणत असतील असं नाही, सगळेच लोक चांगलं म्हणतील असं नाही. बाबा तुम्ही इथं बसलायत ना, तुम्ही जर शिक्षक असाल ना तरी लोक सांगतील त्यासले काय अक्कलशी विलाज नाही. त्यासले बाणट कोणले बी बाणट म्हणतेस.
म्हणून त्यांच्या नादी लागायचं नाही. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे भगवान का होता है तो जिंदगी पल में बदल जाती है. विठ्ठल विठ्ठल मला सांगितलं गेलं कोणत्या कोणत्या विषयावर बोलायचं, पण तत्पूर्वी मी पहिलं कीर्तन करतो ना तेव्हा मला सांगायला आवडतं. जीवन जगत असताना तुम्हाला लोक काय म्हणतात ही अपेक्षा ठेवू नका. लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही. लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. पण महाराज, जेव्हा सीता होती तेव्हा तिला बदनाम केलं गेलं, पण जेव्हा संतांनी चरित्र लिहिलं तर पतिव्रतेच्या यादीत नाव आलं. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? तुम्ही तुमचं कर्तबदारी सोडू नका. तुमचे मार्क्स तुम्हाला वर्षाच्या नंतर भेटतात. बस हेच जीवन आहे. लोक काय तर ना, लोक नावं ठेवायला आहे काही करत नाही. लोकांच्या नादी लागायचे नाही. लोकांचा धंदाच आहे तो नावं ठेवायचा. मनीषीन सोपं भाषामा आपला खानदेशी भाषामा जर म्हणा होणार ना, बुकणारा कुत्राशनी वर्षे लागो हाय सोपं करीशी नाही का. बुकणारा कुत्राशनी वर्ष लागणं म्हणजे आपण स्वतःने उन्नतीला थांबा देणं. मनीषीन बुकणाराशनी वर्ष लागानं. कारण चांगल्या कार्याला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतातच. बरोबर आहे ना? चांगल्या कार्याला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतातच. ज्या रस्त्याला गतिरोधक नाही त्याला हायवे म्हणता जेव्हा नाही. म्हणून या आडवे येणारे गतिरोधक आहे ना, यांच्या नादी लागायचं नाही. मला सांगायला आवडतं. तुम्ही बसलेले आता जे परिवारात मी आलोय त्यांचे समजे नातेवाईक वगैरे आमच्या सरांनी सांगितलं सगळ्यांची नावं नाही का. बरेच परिवार मोठे आहे, गावातल्या गावातच आहेत आणि सर्व नोकरीवाले पण आहेत आणि खास करून शेतकरी पण आहेत. इथं बसलेले सगळे शेतकरीच असतील. आता नोकरीला लागले म्हणून जाऊ द्या, पण आपले पूर्वज तर मतलब जे मोठे होते ते तर शेतीच करणारे होते नाही का. इथून 25 वर्ष अगोदर शेतकऱ्यांकडे 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या नव्हत्या म्हणून बाजाराला जाताना कसे जायचे ते. मोटरसायकल नव्हती, 4 व्हीलर गाडी नव्हती म्हणून बाजाराला जाताना जायचं असायचं तर मग पैदल जायचे, पायी जायचे किंवा मग बैलगाडीकन बाजाराला जायचे. आता बैलगाडीकन बाजाराला जायचं, शेतकरीनं बैलगाडी जुंपली आणि जायचं बाजाराला. आता शेतकरीनं बैलगाडी जुंपल्याच्या नंतर प्रत्येक शेतकरीचा कुत्रा पाळलेला असायचा. बैलगाडी जुंपली की कुत्रा सुद्धा बैलगाडीच्या पाठीमागं चालायचा. आता बैलगाडी बाजारात शेतकरीनं सोडल्याच्या नंतर सोबत आणलेला चारा होता, वैरण होतं, ते बैलांना टाकलं आणि शेतकरी बाजाराला निघाला. कुत्रं बघत होतं, बाप्पा आपला मालक बाजाराला निघाला, आपल्या सोबत आलेले कुत्रं चारा खातंय, मग आपण उपवाशी पोटी इथं कुटवर मरायचं. मग कुत्रही पोटाची खडगी भरण्यासाठी निघालं. इतकं लांब निघून गेलं की इकडे मालक बाजार करून आला. बाजार करून आल्याच्या नंतर बैलगाडी जुंपली आणि मार्गस्थ झाला. कुत्रं आलं फिरून, ज्या जागेवर बैलगाडी सोडली होती तिथं बैलगाडी दिसत नाही आणि मालकही दिसत नाही. म्हणजे नक्कीच माझा मालक परतीनं निघाला असेल. आता कुत्रं सुद्धा परतीनं घरी जायला निघालं. तिकडनं येताना मालक आणि बैलगाडी दोन्ही संगे होतात. माऊली बाबा, मालक आणि बैलगाडी दोन्ही संगे होतात. मग कुत्राला काही त्रास होता का? आता एकलं जाणं, एकला कुत्राला त्यान जात ना सुकना जाऊ देतच का? दुसराच ना त्रासच नाही दादा, आपला कुत्राच ना त्रास राहत. आता तिकडनं येताना मालक आणि बैलगाडी सोबत होती म्हणून कुत्र्याला कोणाचा त्रास नाही. पण इकडनं आता एकटं जायचं, एकटं म्हणल्यावर एकट्या कुत्र्याला सुकान जाऊ देतात काय त्यांच्या जातीचे? ते कुत्राचा चौक मावू ना, बडा नवीन कुत्राजनी देख म्हणे, आई नवीन दिक राय ना म्हणे. एकलं कुत्र दकीच नाही, बडा कुत्राजनी गर्दी करली नाही आणि बडा बद कुत्रा ते एकलं कुत्र दकीन बुकाला लाग गया. पर कुत्र हुशार होतं. ते कुत्र म्हणे इथला बद कुत्रा आहे, इथला बुकी राहणार, याच ना तोंडे जर लागणं म्हणा वेळ वाया जाईल, याचनी वर्ष लागायला चालणार नाही. कुत्र हुशार होतं. हुशार म्हणण्यापेक्षा खानदानी कुत्राने बुकणारा कुत्राने वर्ष लागू नये. हुशार होतं कुत्र. 4 पाय वर कर दिनात पाठ घशिले आणि याव करायला लागणं. त्याच ना मानाचे मेन मालक कुत्र होतं ना, ते म्हणे सोड द्यार त्याले बी आहे घ्या आपले. ते कुत्र म्हणे आई सोपच आहे बा, काय तोंडे लागा ना बुकणारच ना वर्षे. पुढला चौक माग्या अहो कुत्रा, पुढला चौक ना कुत्राच नाही, देख एकलं कुत्र त्या बी बद कुत्रा जमा घ्यात बुकायला लाग्यात. पण त्यांना ठरवलं होतं बुकणारा कुत्राने वर्ष लागणं. त्यांनी सरळ काय करा माहिती का, 4 पाय वर कर देना पाठ घशिले नाही याव करायला लागे.
त्याच नामानं बी एक मालक होतं आणि प्रत्येक टोळीना मालक राहतस. हा त्याच नामानं मेन मालक कुत्र होतं म्हणे, ए सोडदार द्याले बॅग घे आपले ते कुत्र कस तरीच गे बो मालक ना दारपर्यंत. मालकाच्या दारात गेलं मनाशी संवाद साधायला लागलं ते कुत्र. काय म्हणे माहितीये का, शिकीचा बरं का बसेलवाला सर्वजण. ते कुत्र मनाशी संवाद साधत होतं, म्हणत होतं नालायक असून तुमले ब्याईनो नाही म्हणे मी. काय सांगे ते कुत्र, नालायक असून तुमले ब्याईनो नाही म्हणे मी, पण तुम्हाला बुकणारच नाही वर्ष जर लाग जातो मला म्हणा मालक भेटता नाही म्हणे. काय सांगितलं, भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी जर लागलो तर आपला मालक आपल्याला भेटत नाही. महाराज सांगायचं तात्पर्य एवढं, आपल्याला नावं ठेवणारे, टिंगल करणारे, आपली बदनामी करणारे भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका, सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल अभंगाई नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा, कोण नाथ बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि नाथ बाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होतं. ते म्हणत होते की खरंच नाथ बाबा शांती ब्रह्म आहेत का. परीक्षा घ्यायची नाथ बाबांची. नाथ बाबांचं यौपद खोटं ठरलं पाहिजे. महाराज एका यवनानं नाथ बाबांच्या अंगावर थुंकावं किती वेळेस हो, 108 वेळेस थुंकला यवन. पण माझ्या नाथ बाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं, उलट काय केलं माहितीये का, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला. यवन अंगावरी तुकाला, यवन अंगावरी तुकाला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला. गोड प्रमाण घेतलं आमच्या महाराजांनी. हो, यवन अंगावरी तुंकला, पर त्याला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त केलं नाही का. राग अजिबात नव्हता म्हणून शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, पण तरी लोकांच्या पोटात दुखत होतं. सांगू का तुम्हाला, एखाद्या व्यक्तीला जर काही एखादं पद दिलं तर ते सगळे गावाला मंजूर असतं का, मान्य असतं का, अजिबात नाही. आता तुमच्याकडे जर ठरवलं आपल्या एरियाचा नगरसेवक बिनविरोध करायचा आहे, वैजास का, वैजास नगरसेवक. समजा जर वैनाच बिनविरोध, त्याला अक्का लोक चांगलं म्हणतस का, तरी कोपरामा सांगतो मला ते पटीत नाही राहत रे, त्याला कसं काय उभं कर दे ना तुम्ही, मला तो बिलकुल चालत नाही, पण आप्पामुळे ऐकणं पडणं. म्हणजे कोणीतरी विरोधक मला एवढ्यासाठी सांगावं लागतं. मला आठे ना राजकारण काहीच माहिती नाही शे. हो, फक्त मी एक एक्झाम्पल मतलब उदाहरण म्हणून सांगायलो. बरं, मला इथलं काय माहीत नाही पण उदाहरण देतोय. आणि कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा दुकान रास, एकनासाठी शिवतच नाही कपडा. ज्यांना माप न बसणं त्यानं घालीन निघ जावानं. काय वायबर डोकं लावान नाही बुवा. आणि डोकं बी लावा ते आपण काय हलका पडतच नाही म्हणा, कारण जिल नाचताय तीच घुंगरू बांधी. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, काही लोकांच्या पोटात दुखत होतं, पुन्हा एकाने विडा उचलला. गावच्या लोकांना सांगितलं हे पद मी खोटं ठरवून दाखवतो. मग काय केलं, नाथबाबांचं पद खोटं ठरवायचं. मग काय केलं, पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला. विडाच उचललेला होता, काही करून नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून पायात चप्पल सकट घरात शिरला. तरी नाथबाबा काही बोलत नाही. देवारापर्यंत पोहोचला तरी नाथबाबा काही बोलत नाही. नाथबाबांना उलट का पत्नीला सांगितलं, गिरजे मोठ्याचं लेकरू आपल्याकडे आलंय म्हणले, मोठ्याचं लेकरू आपल्याकडे आलंय आणि आपलं शास्त्र आपल्याला शिकवण देतं, अतिथी देव भव. आपला धर्म आपल्याला शिकवतो, आपले धर्मग्रंथ आपल्याला शिकवण देतात. आपल्याकडे आलेला हा अतिथी असतो आणि अतिथी भगवंतापेक्षा कमी नसतो, म्हणून त्याचा आदर केला पाहिजे. अतिथी देव भव. आणि अतिथी आपल्याकडे आलाय, गिरजे जेवायला काहीतरी वाढ, काहीतरी स्वयंपाक लाव. अतिथी देव भव.
अतिथी आल्याच्या नंतर तो भगवंतापेक्षा कमी नसतो, पण अतिथी सुद्धा समजदार असला पाहिजे. पहिला लोक सांगेत पाहुणा पै जर उन्हात ते पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, आणि तिसरा दिन ले जर राही घ्या ते लाच कती गई कामे गरजे राय ना ते बरोबर आहे. काम नाही, धंदा नाही, घर काहीच होतं नाही, त्यामुळे 8 दिन तुमनाकडे रावालो ना बरं रे बॅग निघ रे काय चौघायला धंदा करा. बाकी पाहुणा असले ते घर ना सांगतास आम्ही पटाजन वावरमा जाय राय नो तुमले 3 ले गाडी चालना जावा ना तुम्ही तरी आव सांगास काय नाही. आई जर उसकी घे ना रातभर राहायचं असून सकाळचं असो समजिले वाय बारे वा असं. अतिथी सुद्धा समजदार असला पाहिजे, बरोबर आहे की नाही. हो, एका ठिकाणी एक पाहुणा म्हणून गेलेला माणूस, पहिला दिन, दुसरा दिन, तिसरा दिन, 3 दिन होय घ्या तरी जाय नाही, चौथा दिन. हो, आता बाई नवराला सांगायला लागे पाहुणशार काय बनाव आई समजी राय नाही म्हणे, याला कवय काढशात म्हणे. माणूस म्हणे आता त्या स्वतःहून मी सांगू बी शकत नाही, तू जाय म्हणेशील. पण एक आयडिया आहे म्हणे, काय एक काम कर, तू किचन रूम मा जाय, मी तुले खोटं खोटं मारसू, तू उगाच खोटं खोटं रडजो म्हणे. ठरी गे बाईने घरमा भांडा उपटाना चालू करत, पाहुणा हॉलमा बसेल होता. अहो घरमा घ्या किचन रूम मान, किचन रूम मा बाईने मस्त तडे गादी टाकीच ठेवली होती. अहो भाऊनी काठी नाव गादील मारे, काठी गादील मारे आणि बाई दूरते नाराय मारे, ओ माय नका ना मर जासू ना. हो बापरे. अहो गादील काठी मारे आणि बाई आळा मारे, म्हणजे तो पाहुणाला असं वाटायला पाहिजे की नवरा बायको लहान राही ना बा असं. हाय बाई आराय मारे, मारू नका ना, मी मर जासू ना, मारू नका ना. आणि हाव येते गाया देन काठील दणका मारे. थोडा 5 मिनिटं नंतर घरना बाहेर होना, किचनना बाहेर होना, हॉलमध्ये कस पाहुणा ना काय पत्ता होता नाही. याला गैर समाधान वाटणं. बाईल म्हणे देख पाहुणा कसा पयाडा म्हणे, मी कसं बये बये मारेल ना नाटक कर. बाई म्हणे मी बी कसं बये बये रडेल ना नाटक कर म्हणे. पाहुणा साना वाटेन सांगे मी बी कसं बये बये जायल ना नाटक कर म्हणे. असा नेता त्याला पाहुणा बी काय काम ना. अतिथी देव भव. गिरजे आपल्याकडे मोठ्याचा लेकरू आला, काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. गिरजाईनं स्वयंपाकाला सुरुवात केली. दादा स्वयंपाक वगैरे झाला, माणसाला जेवायला बसवलं, आसन वगैरे टाकलेला, तो पाहुणा आलेला आहे, बसलेला आहे जेवायला. नाथ बाबा बसलेले आहेत. पर त्या माणसाच्या लक्षात आलं की आपण इथं आलतो जेवायला नाही, तर नाथबाबांचं हे पद खोटं ठरायला पाहिजे, नाथबाबांना राग आला पाहिजे, तेवढ्यासाठी आलतो आणि नाथबाबांना रागच येत नाही. मग जर का आपण जेवण करून बाहेर निघालो तर लोकांना उत्तर काय देणार आहेत. कारण लोकांच्या मध्ये आपण विडा उचलला की नाथबाबांचं हे पद खोटं ठरवायचं, नाथबाबांना राग आला पाहिजे आणि नाथबाबा आपल्याला जेव घालतात म्हणल्यावर हे पद कसं काय खोटं ठरतंय. मग राग येईल असं काहीतरी कृती करायची. नाथबाबांची पत्नी गिरजाई जीव वाढत होती, बाई जीव वाढती आणि ह्या माणसानं जाऊन गिरजाईच्या पाठीवर बसावं. आता मी तुम्हाला क्वेश्चन करेल, आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला, आपली बाई जीव वाढत्या आणि तो आलेला अतिथी आपल्या बायकोच्या पाठीवर बसला, कसं काय वातावरण राहील. सर्वांना लग्न होई जायलेत ना. तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा देखील राहणार, तुमले लगीन समजत नाही बा. मी तुम्हाला प्रश्न केलेला आहे, तुमच्याकडे आलेला अतिथी तो तुमच्या बायकोच्या पाठीवर बसतोय, कसं वातावरण राहील. म्हणतं आपला घरमा जरा असं गणणं ना सर, एक बुकामा मुका कर दी माणूस. हा पण माझ्या नाथबाबांनी पत्नीला सांगावं, गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले बरं का, जरा जप त्याला, पोरग पडन लागन म्हणले त्याला. काय सांगतात नाथबाबा, मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसलाय, पडू देऊ नको, पडलं तर त्याला लागेल. पण पत्नी सुद्धा तेवढी समजदार होती मायाव, पत्नी सुद्धा तेवढी शांत होती. गिरजा माय काय म्हणते माहितीये का, धनी काळजी करू नका हो, लहान लहान लेकरं वागवायची सवय आहे म्हणले मला, मी माय आहे. किती शांती असेल हो, किती शांती असेल त्यांच्या घरामध्ये. सांगतो तुम्हाला, नाथबाबा शांत होते, त्यांच्या त्यांची बायको सुद्धा तेवढी शांत होती. इथलं सोपंच आहे का ते, दोन्ही सारखा पाहिजे, बरोबर आहे का नाही. माणूस शांत होता, त्यांना सांगे बायको बी शांत पाहिजे. आणि तुमले सांगत बरं का पुरुष मंडळी, बायको शिवाय माणूस न शहाणपणा नाही. काय मत आहे तुम्हाला, मन बोलेल समजी राही ना.
तुमल्या असं वाटे नाव बाऊल बोलायच नाही ती बाईच न वजन वाढाय चालणार जाऊन पर बाई शिवाय माणसेच ना शहाणपणा नाही बरोबर आहे का नाही. तुम्ही जर चौकात तुम्हाला 4 मित्र भेटले 4-5 मित्र भेटले आणि तुम्ही घरी बायकोला फोन करा चौकातून नाही माझ्यासोबत माझे मित्र यायलेत असं कर 4 कप चहा ठू. तुम्ही जाऊन पहिले जर बाईनी चहा तयार ठेवा त्या 4 मित्र दुसरा 10 मित्र असले सांगता अरे काय तात्यानं घर होतं हो त्यांनी चौकमाई फोन करा आम्ही जाताच नाही तिला मग बिचारीन चहा तयार ठी जाताच पाणी विचार आपण उलटं विचारा ती नाश्ता जेवण बिवण काही बनवू का काय बाई आहे भाऊ तुम्हाला 10 मित्रच मग इज्जत वाढली का नाही कोणामुळे बाईमुळे. आणि त्याच जागावर जर एखाद्याने फोन करू बाईले ऐ मना मित्र भेटणार चौकमा असं कर चहा बनाय ठेव बाईने तर त्याने फोन मा सांगू कोणता करत आलेला राय ना तू आको समजिले या ना अक्का घर उचडेले रे भो बटा कुंदा मातेलचे रे आडे. तुमची इज्जत वाढवणं की घटवणं बाईच्या हातात आहे बरोबर आहे की नाही माया हो. पण बाकी ना माणसं ऐकलेवाला तयारच राहतात नाही आमना बिवजी 150 ना त्या बी ऐकतात नाही ना. ऐका बाईशिवाय माणूस न शहाणपण राजकारणानं म्हणा काहीच संबंध नाही शे बरं शपथ सांगतो. आता शिंदे घटना कोणता ठाकरे घटना कोणता आहे बी मला समजत नाही प्युअर येडा आहे मी राजकारण मला काही समजत नाही. पण खिचडी जर ऊन उडवायला पुढे ते मला असं वाटत नरेंद्र मोदी साहेब ना पाय धुले होऊन पान पिले हो कारण खिचडी आहे ना पहिले खावायला भेटेने गरीब लोक असले इतकी फजिती होती ना पाहुणा जर येते खिचडी ना पाहुणशार आहे आणि घरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत खिचडी खुटी नको जावं भो मनीषीन घरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत इतली कमी राहील खिचडी म्हणजे भेटेच नाही खावाले. आणि आता अशी परिस्थिती विजायला खिचडीने संध्याकाळले कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे गोदड टाकीले हो ना असा जीव करत झोपिले हो शिट्टी वाजताच समजे जास हो म्हणा बाप खिचडीचे रे काका बाकी ते पुढे पुढे ओ बाप सर्दी खाशी डोकन बटत जडच होई गे बट एकच रे सर्दी खाशी बेमार बट एकच शे पण त्याला सुधरत नाही खिचडीला ब्यान कोणतं दुःख सांगू बा असं इथला नेतात पिठी घ्या खिचडीना हा मना दोंडायचा मग गरीब माणूसनी पूर्ण लगीन जमणं मंजुरी होणार म्हणे रवी बाबा पैसा नाही म्हणे खिसामान पूर्ण ते जमी घे म्हणतं मग काय ना 8 दिनवर साखरपुडा त्याला म्हणतं रुपया नाही तून खिसामा टेन्शन लिहू नको रे साखरपुडा 8 दिनवर आहे जिथला तांदूळ लागतील साखरपुडाला तिथला आपला पाणी लई जाय त्यानं मना हात धरले ना माल म्हणे रवी बा म्हणतं काय तांदूळच ना विषय सोड द्या म्हणे म्हणतं का बरं मन पूर्ण साखरपुडा करीशने 3 क्विंटल गिऱ्हाईक दगजात म्हणे हो म्हणा बापरे मला असं वाटणं काय स्वतः इज्जत घालाय गे भू म्हणतं म्हणे मी तांदूळने भूषण करानच बंद कर दिना हाती तांदूळ लई जाऊ असं